आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। मी सौ विमल दिलीप कुमार मेश्राम राम भंडारा मी जिजाऊ बोलते हे तुमच्या समोर मांडत आहे। भारतीय इतिहासातील थोर राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता माता सावित्री, माता भीमाई, माता रमाई व ज्या ज्या महापुरुषांनी भारतीय बहुजन समाजाला जागृत करून स्वाभिमानाचे शिक्षण दिले त्यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। मा जिजाऊ परी ग राष्ट्रमाता भाव, मा जिजाऊ परी ग राष्ट्रमाता भाव, घरोघरी शिवबा परी बाळ जन्मायावं, घरोघरी शिवबा परी बाळ जन्मायावं। मी जिजाऊची जीवनगाथा तुमच्या समोर मांडत आहे। आम्ही मेलो असलो तरी आमच्या शरीरातील एक एक रक्ताचा थेंब या स्वराज्याच्या मातीत मिसळलेला आहे आणि आम्ही या स्वराज्याच्या मातीशी एकनिष्ठ झालेलो आहोत। म्हणून मी समाज टीव्हीवर तुमच्याशी संवाद साधायला आली आहे। माझा जन्म सिंदखेड राजा येथे लघुजी जाधव व माळसाबाई यांच्या पोटी 12/1/1558 वर्षी झाला। आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं। जिजा मध्ये जय आणि विजय। आम्ही लहान असताना या महाराष्ट्रामध्ये विजापूरची आदिलशाही व हुकुमशाही सत्ता गाजत होत्या। जनतेवर अन्याय अत्याचार करत होते। शेतकऱ्याची शेतीच्या पिकाची नासधूस करत होते। साधू संतांवर हल्ले करत होते। स्त्रियांची इज्जत लुटत होते आणि जनता हे सगळं मुकाट्याने सहन करत होती। आम्ही पण चुपचाप पाहत होतो। आम्ही काही करू शकत नव्हतो। आम्ही आपल्या महाडसा आईकडून भाषाही शिकलो। मराठी, उर्दू, कन्नड, तेलुगू आणि महाभारत, रामायण आणि पुराण हे ग्रंथही वाचले। आमच्या मनात एकच गोंधळ उठायचा, आम्ही हे कसले हुकुमशाही जगणं। या महाराष्ट्रातले शेतकरी कंटाळले होते। स्त्रियांची अब्रू लुटल्या जायची आणि साधू संतांवर हल्ले करत होते। आम्ही आपल्या बाबांना, लघुजी जाधवांना असा प्रश्न केला, बाबा कसले हे जीन पारतंत्र्यातलं अन्याय आमची जनता सहन करत आहे आणि चुपचाप आम्ही पाहत आहोत। तेव्हा माझे वडील लघुजी जाधव म्हणाले, बेटा मुघलशाही आणि आदिलशाही जर संपवायची असेल तर एका हातात तलवार आणि एका हातात मशाल धरून लढावं लागेल। आता आमचं लग्न शहाजी राजे आणि मी आमचे लग्न 1605 मध्ये झालं। आमच्या पोटामध्ये अंकुरही वाढू लागला। आम्हाला डोहाळे लागले, पण आमचे डोहाळे असे नव्हते। मेवा, मिठाई, बदाम, आंबट, गोड, खारट अशा वस्तू आम्हाला अजिबात आवडत नव्हत्या। मग आम्हाला काय आवडायचे? आम्हाला हत्तीवर बसून लढाई करणे, आम्हाला चिलखत घालून लढाई करणे, डोंगर दऱ्या चढणे आणि भाला तलवार फेकून लढाई करणे असे आमचे डोहाळे होते। लढाईच्या घोडदौडीमध्ये शहाजी राजांनी आम्हाला शिवनेरी किल्ल्यावर आणून ठेवले आणि 19/2/1930 ला शिवाजी राजाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर सनई चौघड्याच्या मधुर आवाजात झाला। आम्ही शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी राजाचा जन्म शिवबा ठेवला। आम्हाला 6 मुलं झाली, पहिले संभाजी व शेवटचे शिवाजी। आम्ही आपल्या शिवबाला न्यायप्रविष्ट, नीतीच आणि अन्याय विरुद्ध चीड असे शिक्षण दिले। आमचा शिवबा अवघा 10 वर्षाचा असताना आम्ही दादाजी कोंडदेवाकडून त्यांचे गुरु त्यांना दानपट्टा चालवणे, त्यांना शिक्षण देणे, घोड्यावर बसवणे, वाङ्मय, संस्कृत इत्यादी आधुनिक शस्त्रांचे शिक्षण दिले व साहसाचे धडे दिले। आमचा शिवराज 10 वर्षाचा असताना आपल्या मावळ्यासोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली। आमच्या शिवबाची कीर्ती पूर्ण मुघलशाही आदिलशाही मध्ये पसरली होती। त्याच्यामुळे सगळी मुघलशाही व आदिलशाही हादरून गेली। बडी साहेबा यांनी सभा घेऊन शिवाजीला मारण्याचा विडा टाकला, पण तो विडा उचलायला कोणीच तयार नाही। पण औरंगजेबाने मोठी हिम्मत केली आणि शिवाजीला मारण्याचा विडा उचलला। शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची भेट जवळ आली, भेटीचा दिवस जवळ आला, पण माझा शिवबा चतुर होता। त्यांनी
अंगात चिलकत घातलं, डोक्यावर जिरे टोप घातले, हातात वाघनगे घातले आणि अवघ्या 2 मिनिटात औरंगजेब आणि शिवाजीची भेट होणार. शिवाजी खुजे होते. औरंगजेब 7 फूट उंच होते. आता औरंगजेबाने शिवाजीला आलिंगन दिले. आता शिवाजी मरणार अशी भीती सगळ्यांनाच होती. पण माझा शिवबा चतुर होता. माझा शिवबा हुशार होता. त्यांनी आपल्या नखांनी औरंगजेबाच्या पोटात हात घालून पूर्ण आतड्या बाहेर काढल्या आणि अशाने औरंगजेबाचा अंत झाला. माझा शिवबा अंधश्रद्धेवाणी नव्हता. माझ्या शिवबाने गडावर कधी निंबू आणि मिरच्या टाकल्या नाही. माझ्या शिवबाने कधी सत्यनारायण केला नाही. माझ्या शिवबाने अमावस्येच्या दिवशी लढाया केल्या आणि जिंकले. असे आमचे शिवबाचे राज्य होते. आताची लोकशाही तुमच्या पुढे मांडत आहे. आताची लोकशाही ही कशी आहे वर्तमान काळातली हे तुमच्या पुढे मी मांडत आहे. आताचे आमदार खासदार निवडून येतात, ऐस करतात आणि आपल्या घरी धन संचय करतात. ते कधी झोपडपट्टीत जात नाही. झोपडपट्टी त्या विकासाकडे कधी लक्ष देत नाही. झोपडपट्टीमध्ये गुन्हेगारी, बेरोजगारी, बलात्कारी, दारू पिणे अशा अनेक गोष्टी घडतात आणि त्यांच्या आरोग्याकडे घाण म्हणजे कोणीही लक्ष देत नाही. त्यांच्या घरात दिवे नाही, ते रस्त्यावर राहतात आणि त्यांच्यातच हे सगळे बेरोजगारीचे प्रश्न निर्माण होतात. हे सगळं दुःख पाहून आम्ही खूप दुःखी होते आणि म्हणून मी जिजाई बोलतो. आताच्या राज्यातली युवा पिढी व्यसनाधीन झालेली आहे. ड्रग्स पिणे, दारू पिणे, प्रेम प्रकरण करणे, डीजे लावून नाचणे हे म्हणजे सगळं आताच्या लोकशाही राज्यात आहे. आताचं लोकशाही राज्य दारूची घरोघरी गावोगावी लायसन देते आणि व्यसन मुक्तीसाठी पैसाही देते. आता हे कसलं लोकशाही राज्य? आता लोकशाही म्हणजे देश बड्या बड्या कंपन्यांना विकत चाललेला आहे. देशातली राजनीती जाती जातीमध्ये पडलेली आहे. जाती जातीमध्ये मारामारी होत आहे. एकमेकाचे गुन्हे म्हणजे काढत आहेत. या देशामध्ये शिक्षण संस्था बड्या बड्या नेत्यांच्या हातात गेली आहे. खूप मोठी फीस आकारलेली आहे. गरिबांची मुलं, मोलकरणीची मुलं, भांडे धुनीची मुलं, विटा कामगाराची मुलं, रिक्षा चालकाची मुलं, ट्रॅक्टरवर काम करणाऱ्याची मुलं दर्जेदार शिक्षण घेऊ शकत नाही. हे सगळं पाहून मला दुःख होते आणि म्हणून मी तुमच्या सोबत जिजाऊ बोलते. आता माझ्या शिवबाने आपल्या तलवारीच्या आणि मनगटाच्या जोरावर स्वराज्य खेचून आणलं आणि ते स्वराज्य वाचवण्यासाठी भीमरावांनी 18 तास अभ्यास करून संविधान निर्माण केलं. आताच्या राज्यात संविधान जाळल्या जात आहे आणि घटनाकाराचा अपमान या देशात होत आहे. हे सगळं पाहून आमचं मन दुखतंय आणि म्हणून मी जिजाऊ बोलतो. आणि इकडे महाराष्ट्रातली इज्जत लुटल्या जायची. मला वाटलं माझा शिवबा ध्यानात बसला. आता काय करायचं? मी रडले आणि शिवबाला समजून सांगितलं, शिवबा तलवार हातीत घ्या आणि या जनतेला न्याय द्या. ध्यान मार्गात जाण्यापेक्षा कर्मयोगाने जा, असा मी माझ्या शिवबाला सल्ला दिला. माझ्या शिवबाच्या राज्यात असं कसलाही प्रकार नव्हता. माझा शिवबा रयतेच्या राज्यासाठी झटला म्हणून माझ्या शिवबाला रयतेचा राजा म्हणतात. तुम्ही आमची जयंती साजरी करता, आमची आठवण काढता आणि दारूही पिता. याचं आम्हाला आणि म्हणता जय भवानी जय शिवाजी, याचं आम्हाला फार दुःख होते. तुम्ही आम्हाला आमची जयंती साजरी करायची असेल तर माझ्या शिवबाचा एक तरी गुण तुम्ही आपल्या अंगी बाळगा, आत्मसात करा आणि न्यायप्रिय व्हा, जातीवाद नष्ट करा, पर स्त्री माते समान माना, पर बहीण माते समान माना, तेव्हा आमची खरी जयंती साजरी होईल. आई माझा गुरु, आई कल्पतरू आणि प्रत्येक भारतीयाने घरोघरी शिवबासारखा बाळ घडविण्याचा प्रयत्न करू. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.